शिवाजी महाराजांच्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी टिळकांच्या नेतृत्वात श्री शिवाजी फंड या नावाने एक फंड जमा केला गेला। हा फंड ठेवला डेक्कन बँकेत, पण डेक्कन बँक बुडाली आणि हा फंड सुद्धा बुडाला। मग आता समाधीच्या जीर्णोद्धाराचे पैसे आणायचे कुठून हा प्रश्न निर्माण झाला। मग हे लोक पैसे मागण्यासाठी होळकरांकडे गेले। मग याबद्दल सांगितलं असं जातं की इंग्रजांना घाबरून तुकोजी होळकरांनी पैसे द्यायला नकार दिला होता। मग समितीच्या लोकांनी शिवाजी महाराजांच्या समाधीच्या शेजारी कुत्र्याचं स्मारक बांधतो असं सांगितलं आणि मग तुकोजी होळकरांनी कुत्र्याच्या समाधीसाठी पैसे दिले। ही कथा मला अतिशय भंपक वाटते, कारण तुकोजी होळकर हे कुणाला घाबरणारे नव्हते। जेव्हा कृष्णाजी अर्जुन केळुस्कर गुरुजींनी शिवचरित्र लिहिलं पण त्या शिवचरित्राचा खप होत नव्हता, त्यावेळी तुकोजी होळकरांनी त्या पुस्तकाच्या 4500 प्रती विकत घेतल्या आणि त्या प्रती विविध संग्रहालयाला भेट म्हणून दिल्या। मग समाधीचा जीर्णोद्धार करण्यासाठी ते का घाबरतील? याचा अर्थ ही कथा खोटी आहे।